नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणणार, अहो भारतामध्ये संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही गुड मॉर्निंग काय करता? 9:30 तास घड्याळ अमेरिकेचं मागं आहे, त्यामुळे आत्ता अमेरिकेमध्ये सकाळ आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की क्रिकेटची गरमी ही हवेमध्ये जाणवायला लागलेली आहे. त्याचं कारण साधं आहे. T20 वर्ल्ड कप चालू होणार असं जे बिगुल वाजलेलं होतं ते आता खरोखर जवळ आलेलं आहे. कारण 2 जून रोजी पहिला सामना हा T20 वर्ल्ड कपचा खेळला जाणार आहे. लक्ष मात्र चाहत्यांचं 1 जूनकडे सुद्धा आहे. कारण 1 जूनला भारतीय संघ एकमेव सराव सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे त्याचीच बित्तम बातमी मी देण्याकरता इथं अमेरिकेला पोचलेलो आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. भारतीय संघातले सर्व खेळाडू 2.5 महिने IPL खेळत होते आणि हे 2.5 महिने खेळत असताना T20 क्रिकेटचा चांगला उत्तम अभ्यास चालू होता. गंमत बघा, पण फायनल जेव्हा खेळली गेली सनरायझर्स हैदराबाद आणि कलकत्ता नाईट रायडरमध्ये, त्या संघामध्ये एकही भारतीय संघातला खेळाडू नव्हता. म्हणजे रिझर्व्हमधला रिंकू सिंग समजा होता, पण बाकी भारतीय संघातले खेळाडू नव्हते. ह्याचा अर्थ भारतीय संघातल्या खेळाडूंनी म्हणावी तेवढी IPL यंदाची गाजवली नाही का? तर त्याचं हो असं उत्तर द्यायला लागेल. त्याचा फायदा काय झाला? तर भारतीय संघातले खेळाडू हे लवकर आलेले आहेत. इथं अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला येऊन पोचलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा सराव सामना अभ्यास हा चालू झालेला आहे. आयझेनहॉवर पार्क हा एक अजब प्रकार आहे. कारण खरोखर तुम्हाला सांगतो, न्यूयॉर्कमध्ये इतका मोठा वर्ल्ड कपचा सामना भारत विरुद्ध आयर्लंड आणि त्याच्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होस्ट करण्याकरता ह्या लोकांनी जे काही कष्ट केलेत, या लोकांनी जी काही फिल्डिंग लावली आहे ती अजब आहे. आजचा सामन्याच्या वेळेला हेच होणार आहे की या मैदानाचं खरं परीक्षण केलं जाणार आहे. या मैदानावरती केली जाणारी मेहनत कामी आली आहे की नाही हे बघितलं जाणार आहे. कारण आउटफील्डचा प्रॉब्लेम मला वाटत नाही आहे. विकेट कसा असणार हा महत्त्वाचा प्रश्न असेल. कारण हे विकेट ड्रॉप इन पिच आहे. ऑस्ट्रेलियाच्या माणसानं ऑस्ट्रेलियन मातीपासून बनवलेलं हे विकेट इकडं आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी अजब आहेत. टेक्नॉलॉजीची कमाल आहे आणि त्यामुळे एकमेव जरी सराव सामना असला तरी त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सगळ्यांना अंदाज घ्यायचा आहे की अमेरिकेतलं विकेट कसं आहे. कारण ह्याच विकेटवरती भारतीय संघ 3 पहिले सामने खेळणार आहे आणि मग फ्लोरिडाला जाणार आहे. बाद फेरीची जे दरवाजे आहेत ते याच मैदानावरती उघडले जाणार आहेत. या सगळ्या अर्थाने या सामन्याचं महत्त्व हे खूप आहे. भारतीय संघाचं मला वाटतं फलंदाजीच्या बाबतीत सिक्युअर्ड आहे, एकदम सिक्युअर्ड आहे. कशा अर्थाने मी तुम्हाला सांगतो की जर का यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा हे ओपनिंगला आले, 3 नंबरला विराट कोहली आला, 4 नंबरला सूर्यकुमार यादव आला, 5 नंबरला तुम्हाला ऋषभ पंतला आणता येईल, 6-7 नंबरला तुम्हाला शिवम दुबे आणि त्याच्याबरोबर हार्दिक पंड्याला आणता येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही 4 मुख्य बॉलर्स हे संघामध्ये खेळू शकता, ज्याच्यामध्ये परत जडेजा आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे फलंदाजीची मला चिंता वाटत नाही. गोलंदाजीची चिंता वाटते असं नाही, परंतु 2 खामिया म्हणजे कमतरता या मात्र नक्की दिसत आहेत. एकीकडे बुमरासारखा अत्यंत दर्जेदार बॉलर आहे की जो बॉलर हमखास आपली कामगिरी करतो. एखाद्या बॅट्समननी प्रत्येक सामन्यामध्ये रन्स कराव्या तसं जणू काही बुमराचा परफॉर्मन्स आहे. इतका तो कप्तानाच्या दृष्टीने स्वप्नवत बॉलर आहे. दुसऱ्या बाजूनी जे आहे त्याला मला प्रॉब्लेम वाटत नाही आहे, परंतु मोहम्मद सिराजला या विकेटवरती कसा काय मारा करता येतो हे बघायला लागेल. अर्शदीप सिंगला पहिल्यापासून खेळवलं जाईल असं मला वाटत नाही. अखेर सराव सामन्यात या सगळ्यांना खेळवलं जाईल. कारण हा सराव सामना काही तुम्ही निर्णय म्हणून धरत नाही. या सराव सामन्यात तुम्ही आपली शक्ती, आपल्या कमतरता यात पडताळून बघण्यासाठी या सामन्याचा उपयोग करता. त्यामुळे अर्शदीप सिंगला सुद्धा बॉलिंग दिली जाईल आणि भारतीय संघ 3च फास्ट बॉलर घेऊन आला आहे याच विचाराने की ही इथली विकेट, न्यूयॉर्कची विकेट, अमेरिकेतली विकेट आणि त्याच्यानंतर वेस्ट इंडिजमधल्या विकेट या म्हणाव्या तेवढ्या फास्ट नसतील. चालू जमान्यामध्ये फास्ट बॉलरपेक्षा स्पिनरचा बोलबाला हा T20 क्रिकेटमध्ये जास्त राहिलेला आहे. ह्याचासुद्धा विचार करायला लागेल. म्हणून 3च फास्ट बॉलर आणले आहेत. अखेर सरावाच्यासाठी बाकीचे फास्ट बॉलरसुद्धा इथे आलेले आहेत. मोहम्मद खलील आलेला आहे. त्यामुळे मला असं नाही वाटत की भारतीय संघामध्ये अडचणी आहेत, परंतु दुसऱ्या फास्ट बॉलरच्या बाबतीत जरा लक्ष द्यायला लागेल. आणि त्याच्याचबरोबर स्पिनरची चिंता नाही आहे. 4 स्पिनर आहेत, 4ही तगडे स्पिनर आहेत. अक्षर आहे, जडेजा आहे, कुलदीप आहे आणि चहल आहे. त्यामुळे त्या बाबतीत अजिबात चिंता नाही आहे. फक्त
अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी कशी राहते, त्यांचा रोल कसा राहतोय हे बघणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. की शिवम दुबे असा खेळाडू आहे की जो बॉलिंग करू शकतो, पण त्यांनी IPLमध्ये बॉलिंग केलेली नाही, त्यामुळे या सामन्यामध्ये कदाचित त्यालाही बॉलिंग देऊन बघितली जाईल. हार्दिक पंड्याच्या बाबतीत खूप चर्चा चालू आहे. त्यांनी केलेला खराब परफॉर्मन्स IPLमधला हा चर्चेचा विषय झाला. त्याच्यानंतर त्याला व्हाईस कॅप्टन केलं, जे बऱ्याचशा जणांना आवडलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करून हार्दिक पंड्याच्या खेळाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. एक अंदाज सांगतो, एकदम तुम्ही म्हणाल या अंदाजाला काही तर्क नाही आहे, तरी तुम्हाला अंदाज सांगतो. मी कित्येक वेळेला चांगल्या खेळाडूला क्रिकेटनी ढकलून दिलेलं पाहिलं आहे आणि साध्या खेळाडूला क्रिकेटनी कडेवर घेतलेलं पाहिलं आहे. एखादा खेळाडू टॉप परफॉर्मन्स करतो, अचानक क्रिकेटनी त्याला खाली ठेवलं, जसं शेवटच्या 2 सामन्यामध्ये ट्रॅव्हिस हेडला खाली ठेवलं आणि स्टार्कला कडेवर घेतलं IPLच्या अंतिम सामन्यामध्ये 2. तसं ज्या हार्दिक पंड्याला गेले 3-4 महिने अक्षरशः शिव्यांचा भडीमार पडलेला आहे. माहीत नाही, कदाचित क्रिकेट देव त्याच्यावरती लट्टू होईल, त्याला म्हणेल झालं, तुला जे भोगायचं होतं ते झालं, आता मी तुला जरा कडेवर घेतो, काही रन्सचा खाऊ खायला घालतो, काही विकेट्सचा खाऊ तुला खायला घालतो. जर हार्दिक पंड्याला या वर्ल्ड कपमध्ये लय गवसली, मला आश्चर्य वाटणार नाही, कारण क्रिकेटमध्ये कोणाला सतत यश किंवा कोणाला सतत अपयश हे मिळत नसतं. शिवम दुबेच्या बाबतीतसुद्धा तेच आहे की बॅटिंगमध्ये या खेळाडूंनी पाडलेली छाप ही लक्षणीय होती, परंतु तो बॉलिंग करू शकतो की नाही ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे या सराव सामन्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. बांगलादेश संघ हा नेहमीच त्रासदायक संघ असतो. भारतीय संघाच्या दृष्टीने एका अर्थाने सराव सामना त्यांच्याबरोबर होतो हे चांगलं आहे, कारण जर ते त्रास देतात आणि हा त्रास देणं क्रिकेटच्या भाषेत महत्त्वाचं असतं. हे खेळाडू असे आहेत की ज्यांना भारताविरुद्ध चांगला खेळ करायची खुमखुमी असते. अजूनही, आता त्याला झाली 17 वर्षे, पण अजूनही ते 2007 सालचा विजय हा डोक्यात धरून मैदानात उतरतात. प्रत्येक सामन्यामध्ये विचार करतात आम्ही भारतीय संघाला हरवूयात. प्रत्यक्षात काय आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या नवख्या संघाने सुद्धा सराव सामन्यामध्ये बांगलादेश संघाला पराभूत केलेलं आहे. त्यामुळे ते साखर झोपेतनं खडबडून जागे झालेले आहेत आणि आता त्यांना भारताचा सराव सामना खेळून तयारीला लागायचं आहे. त्यामुळे सराव सामना जरी एकच असला तरी त्याचं महत्त्व खूप आहे. अंदाज घेण्याच्या दृष्टीने, ताकदीचं एकंदर काय म्हणतात त्याला, सगळ्या गोष्टी समीकरणं मांडण्याच्या दृष्टीने, आणि ज्या मी 2 गोष्टी म्हणल्या, अष्टपैलू खेळाडू आणि दुसरा नवीन बॉलचा बॉलर, याच्या बाबतीत पडताळणी करून घेण्याच्या दृष्टीने. त्यामुळे हा सराव सामना, तरीही मी म्हणेन की या सराव सामन्याला सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. आयझेनहोवर पार्कवरती हा खेळ बघायला लोक येणार आहेत. त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष ज्या T20 वर्ल्ड कपमधल्या मॅचेस आहेत त्याची तिकीटं बऱ्याचशा जणांना मिळालेली नाही आहेत. आजही लोक एकमेकांना विचारत आहेत, अरे तुझ्याकडे एक तिकीट आहे का, अरे तुझ्याकडे एक तिकीट आहे का. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं तिकीट इंडिपेंडेंटली विकलं गेलेलं नाही, त्याचे क्लब करून इतर 2 मॅचेस त्याच्याबरोबर ICCने हुशारीने घुसडलेले आहेत. त्यामुळे काही जण आयर्लंडचे मॅचेस बघायला जात आहेत, काही जण अमेरिकेच्या मॅचेस बघायला जाणार आहेत, भारत विरुद्ध अमेरिका बघायला जाणार आहेत. सगळ्यांच्या डोक्यात मात्र भारत पाकिस्तान आहे, हे नाकारूनच चालणार नाही. फक्त त्याच्याकरता घोडं मैदान थोडं लांब आहे, अजून 1 आठवड्याचा काळ आहे. त्याच्या अगोदर भारतीय संघ हा पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं महत्त्व लक्षात घेता 1 तारखेला होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं तर अजिबात चुकीचं म्हणणार नाही. मी सुद्धा या सामन्याकडे लक्ष देणार आहे, तुम्हाला बित्तम बातमी पुरवणार आहे. त्यामुळे तुम्हाला या वर्ल्ड कपमध्ये कुठल्या संघांकडनं काय अपेक्षा आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. भारतीय संघाच्या ज्या 2 त्रुटी मी म्हणल्या त्या त्रुटी मी मांडल्या, तुम्हाला कुठल्या त्रुटी वाटत आहेत हे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहो, इंस्टाग्रामकडे सुद्धा लक्ष द्या, कारण तिथे मी छोट्या छोट्या गमती जमती वर्ल्ड कपच्या सादर केल्या आहेत. त्याचबरोबर इथे मौके पे चौका जो मला मिळाला काल वॉशिंग्टन DC फिरण्याचा, त्याचीसुद्धा तुम्हाला गंमत दाखवलेली आहे. त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष द्या. तुमचा भरभरून प्रतिसाद माझा उत्साह वाढवत आहे. बाय बाय.